घराला घरपण देणाऱ्या, स्वतःच्या कष्टाने अनेक कुटुंबाचा आधार बनलेल्या आणि प्रत्येक दिवस हसतमुखाने जगणाऱ्या आज आपण कष्टाळू आणि मेहनती महिलांशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. तर चला मग भेटूया. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? अरे वा, तुम्ही तर आरतीची ताटली घेऊन उभे आहात. आज तुम्ही सगळे वेळ काढून आलात ना माझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आशीर्वाद असू द्या. खूप खूप धन्यवाद. तर आज आपण काही कष्टाळू आणि मेहनती महिलांचा अनुभव जाणून घेणार आहोत. तर चला मग. नमस्कार. कसे आहात सगळे? तर ताई, तुम्ही नाव सांगा तुमचं. माझं नाव आशा आत्माराम सत्ता. सुचिता सुरेश राणे. माझं नाव सुप्रिया सुधाकर शिंदे. माझं नाव निर्मला शांताराम पवार. सुषमा सुरेश घडसे. माझं नाव शिल्पा गणपत कुले. अश्विनी शांताराम डोंबे. माझे नाव दर्शना गोविंद मुगदार. माझं नाव रिया चंद्रकांत पाष्टे. तर काकी, आज तुम्ही तुमचं स्वतःचं घर सांभाळून आज तुम्ही अनेक कुटुंबाचा आधारस्तंभ बनला आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं काय हँडल करता? म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या घराची कामं तर करतात, प्लस तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचेही कामं करता. म्हणजे आज तुमचं स्टॅमिना, आम्ही एका घरातलं काम करून थकून जातो आणि तुम्ही तर आज कितीतरी घरांची कामं करता. तर काकी, तुम्ही सांगा, आज तुम्ही किती घरी काम करता? भरपूर करते. तरी किती घर असतील तुमच्याकडे? 2, 4, 6? 4-5 आहे. 4-5 आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं काय काम असतं? जेवण वगैरे, हा, जेवण. पूर्ण घर सांभाळायचं. मग आता तुम्ही कुठून येता? CBS कडे. तिकडून येता आणि मग तिकडून येऊन तुम्हाला पण सगळं घराचं तुमचं आवरूनच यावं लागत हा, असेल ना. मग तिकडून येऊन परत हे करायचं, मग थकत नाही तुम्ही? थकायला होतं तर. तुम्ही थकायला सांगा काकी, तुम्ही थकता की नाही? थकायला तर होतं, पण आता पुढे नजरेसमोर आपल्या कामं असतात, त्यामुळे ते आपल्याला तेवढं जाणवत नाही. नाही, पण बसल्यानंतर आपल्याला जाणवतं की मी दमले आता. जमले. तरी तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही हे करताय? मी आता मला झाली 34 वर्ष. 34 वर्ष? बापरे, म्हणजे 34 वर्ष तुम्ही हे काम करताय. पण छान, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. कारण की मी सांगितलं जसं तुम्हाला मगाशी, आम्ही एका घराची कामं आमची कामं करून थकून जातात. तर काकी, तुम्ही सांगा, तुम्हाला किती वर्ष झाले? मला 45 वर्ष झाली. मग आता 45 वर्ष तुम्ही एकाच घरात काम करताय की? 5 घरी काम करते. अच्छा, म्हणजे एवढ्या वर्षापासून की असं बदलले तुम्ही? नाही, त्या 3 घरं म्हणजे अशी आहेत 45 वर्ष. हा. 2 घरं. अच्छा, मग तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आता कोणच नाही. 2 मुली होत्या, त्यांचं लग्न. लग्न झालं आणि तुम्हीच. तुम्ही किती वर्षापासून करताय? 45 वर्ष. आहे ना. मग तुम्हाला असं थकायला कधी होत नाही का? नाही. तुमच्या घरी किती लोक आहेत? 9 9 लोक आहेत. मग त्यांचं कोण करतं? आहेत. 2 सुना आहेत. सुना आहेत. मग तुम्ही सकाळी किती वाजता येता? 8:30. 8:30ला. मग ते तुम्ही जेवण बनवायची की काय, कशी कामं? थोडं जेवण बनवते आणि मग भांडीला दिसत असं करते. अच्छा, खूप वर्षाची कामं आहेत ना. खूप वर्षाची कामं. नाही, आजीला तर मानलंच पाहिजे. आता या वयात पण तुम्ही एवढी कामं करताय. मग कधी सुट्टी वगैरे असते का हो तुम्हाला? असते, महिन्याच्या 2 सुट्टी असतात. फक्त 2च? मग ते कधी तुम्ही घ्यायचे की ते देणार तेव्हा? आम्हाला कुठे जायचं असलं तर आम्ही घेतो. अच्छा, म्हणजे मग पूर्ण आठवडा काम करायचं. मग तुम्ही काय खाता असं की तुम्ही थकतच नाही? नाही, सकाळी घरातून नाश्ता करून यायचं हा. आणि घरी जाऊन जेवायचं. रात्री? नाही, दुपारी जाते. दुपारी जाता. मग परत संध्याकाळी येता की संध्याकाळी नाही? आता येणार 6-6:30 येते. आणि मग ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस काय करता तुम्ही? घरी अशी मग असं फिरायला वगैरे कुठे? जाते. तर आज हे सगळे 45 वर्षापासून हे घरकाम करत आहात. तर खरंच म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे. आणि ह्या वयापर्यंत म्हणजे आपल्यासारखी नॉर्मल लोक सुद्धा करू शकणार नाही. आणि खरंच तुमच्या लोकांचं खूप कौतुक वाटतं मला की आज. आणि असं आहे ना की आज यांच्यामुळे कितीतरी घरातली लोक, ज्या स्त्रिया आहेत, त्या बाहेर पडून काम करू शकतात. कारण की आज तुम्ही त्यांचं घर सांभाळताय, त्यांचं कुटुंब सांभाळताय. म्हणजे एक आधारस्तंभ आहात तुम्ही त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिन्याच्या फक्त 2 सुट्ट्या. 2 सुट्ट्या फक्त, आणि पूर्ण महिनाभर काम करायचं. म्हणजे खरंच आज ही लोक आहेत म्हणून खूप साऱ्या महिलांना यांची मदत होते. आणि खरंच हॅट्स ऑफ यांना की आज ह्या एजमध्ये सुद्धा ह्या सगळ्या महिला हे काम करत आहात.
तर कसे आहात सगळे? छान मस्त. मला नाही वाटत हे मस्त. नाही, कसं वाटणार, कारण की आता तुम्ही सगळे कामं करून आले असणार. नाही, बरोबर आहे. आता मी ते काही काकींशी बोलली तेव्हा मला कळालं की आज ते कोणी 35 वर्ष, कोणी 45 वर्षापासून हे घरकाम करताय. तर तुम्हाला किती वर्ष झाली? मला पण 25 ते 30 वर्ष झाली हा. काम करून. अच्छा, हा, तुम्ही म्हणजे कुठून येते, करतेच आहे. कुठे राहता? मी राहायला दिवा अच्छा, म्हणजे तुम्ही दिव्यावरून इकडे इथे. दादरला येता? दादरला कामाला येते. अच्छा, मग एवढे वर्ष तुम्ही एकाच घरी आहे की असं नाही, बदललं? अशी जुनी घरं थोडं आहेत, अच्छा, त्यांच्याकडे 10-12 वर्ष झाली आहेत. हा. आणि बाकी आहेत अशी नवीन नवीन जे रेंटवर राहायला येतात, डॉक्टर लोक वगैरे, त्यांची असतात काम. अच्छा, म्हणजे ते एका दिवसाला असं असतं, थोडं इकडे थोडं इकडे असं? नाही नाही, एका घरचं करूनच निघायचं, म्हणजे तासाभराचं काम एका घरात करायचं. अच्छा. स्वयंपाकाची कामं आहेत. हम्म. हा. मग तुम्ही सकाळी किती वाजता येता मी दिव्यावरून? सकाळी 6:21 ची गाडी पकडते. अरे बापरे. आणि नंतर रात्री किती वाजता रिटर्न जाता? आता इथून 4:30-5 पर्यंत निघते, म्हणजे संध्याकाळी घरात जायला 7:30 होतात. अच्छा, मग त्याच्यानंतर पुढची कामं करायची घरी. तुमच्या घरी कोण कोण आहे? घरी 2 मुलं, मिस्टर. अच्छा, मुलं मोठी आहेत? हा, मुलगी मोठी आहे, मुलगी मुलगा आहे. शिकतो आहे. अच्छा. म्हणजे बघा, सकाळी एवढी 6:21 ची लोकल पकडून इकडे येणार, पूर्ण दिवसभराची कामं करून मग तिकडे जाणार. म्हणजे कसं स्टॅमिना, मला एक दिवशी घरी जाऊन बघायला पाहिजे कोणचं चक्की काटा खाते. की खरंच एवढं स्टॅमिना. आणि असं झालं असं ना, आता एवढी वर्ष झाली त्या गोष्टीची सवय. आणि हो, सवय. हा, आणि कसं असतं, एखाद्या माणसाला बोलतात ना, एक मेहनत करायची सवय झाली ना, मग त्या सवय माणसाला आणि आपल्याकडे बाकीच्या साधनच नाही ना, पाठचा सपोर्ट असतो, बॅक सपोर्ट सपोर्ट नाही. आम्हाला नाही, काही बरोबर नाही. आहे. काकी तुम्ही सांगा, कधी काय आजारपण आलं वगैरे, दुखणं आलं तर मग कसं करता तुम्ही? त्यांना फोन करून सांगतो आम्ही. मग देतात तेव्हा हो, सुट्टी? त्यावेळेस ते ऍडजस्ट करत असतील. हो. नाही, छान आहे. आणि आता तुम्ही एवढ्या ठिकाणी कामं करता, तुम्ही सुद्धा, तुम्हाला किती वर्ष झाली? मला 20 वर्ष झाली. तुम्हाला सुद्धा, म्हणजे तुमचा जो ग्रुप आहे, तुमचा किती जणींचा ग्रुप आहे? आता आम्ही कसे होते तर 18 जणी आहेत. मग तुम्ही कधी भेटल्या? एवढ्या वर्षापासूनच तुम्ही एकमेकींना भेटलात की? तशी ओळख होती ओळख. आमची, पण असं ग्रुप आता झाल्यापासून आमची आता तशी ओळख बरीच वर्षाची आहे, हा. पण आम्ही ना कधी एकमेकींशी बोललोच नाही. जायचो ना, तर आम्ही आमच्या कामातच दंग, किंवा घरी मुलांना शाळेत सोडायचंय, चला हे करायचंय, म्हणजे आमच्या ह्याच्यातच असायचो. बरोबर. आणि आता हे 1-2 वर्षात आम्ही इतके एकत्र आलोय ना, की आता हा. आम्हाला एकमेकीशी करमत नाही. करमत 5 मिनिटं का होईना आम्ही ते कट्ट्यावर बसतो. हा, म्हणजे नाही, दुपारच्या बरोबर. वेळेत आम्ही थोडस एखादा डबा आणला किंवा कोणीतरी काय आणलं तर तिथे बसतो असं. बसून. नाहीतर बरोबर. दिवसभर आमची कामं असतात, संध्याकाळी घरी गेले की घरी. आणि आता दिवसभर इकडे कोणाला वेळ बाहेर पण लोकं, नसेल ना? सगळं घरातली कामं. हा. हम्म. काकी तुम्ही सांगा, तुम्ही पण एवढ्या वर्षापासूनच आहात? नाही, मला 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. हा. तुम्ही कुठून आलात? मी परमंदवाडीत राहते इकडे. म्हणजे जवळच आहे. हा. मग तुमचा कसं शेड्यूल असतो सकाळचा? म्हणजे तुमची दिनचर्या किती वाजता सुरू होते? सकाळी म्हणजे 6 वाजता उठते, हा. भाजी चपाती करून बाहेर पडावं लागतं. घरचं. डबे करून मुलांचे. हा. हम्म. 2 मुलं आहेत मला, 2 कामाला जातात, 2 जण. अच्छा. हा. मग त्यांचा डब्बा वगैरे हा. करून सगळं? मिस्टरांचा डबा हा. करून बाहेर पडते. मग संध्याकाळी किती वाजता जाता? नाही, मी दुपारी घरी जाते, आमचं पाणी असतं ना दुपारचं. अच्छा. पाणी जवळ भरायला. असल्यामुळे तुम्हाला हा. हा बेनिफिट आहे की तुम्ही जाऊन हा. येऊ शकता. बरोबर. म्हणजे गेल्यावर तुम्हाला परत यावंच लागत असेल ना संध्याकाळी? की संध्याकाळचं जेवण वगैरे हा, असेल? जेवण. अच्छा. मग त्याच्यानंतर परत रात्री घरी जाऊन मग परत सकाळी तेच डेली रुटीन. हो, तुम्हाला सुद्धा 2 सुट्ट्या असतात? म्हणजे हो. सगळ्यांना सेमच का? पण 2 आम्हाला सुट्ट्या पाहिजे असतात? तेव्हाच आम्ही सुट्ट्या घेतो. अच्छा, मग बरोबर आहे ना, 2च सुट्ट्या असतात, हा. त्याच्यात पण विचार पडत असेल ना. पण कधी असं वाटत नाही का हो, की आता खूप कंटाळा आला, आता जरा 8 दिवस सुट्टी घेऊन जरा गावी जावं? तुम्ही गावी वगैरे जाता की नाही? हो, जातो आम्ही, गणपतीला जातो. मग तेव्हा सुट्ट्या भेटतात हा, तुम्हाला? तेव्हा आम्हाला देत असतो त्या तिला. किती? 5 दिवस? आम्ही 15 दिवस जातो. 15 दिवस? हा. वा वा वा. म्हणजे छान आहे. म्हणजे वर्षाचे हे 15 आणि हो. महिन्याचे 2. दिवाळीत वगैरे कसं होतं मग? दिवाळीत आम्ही नाही जात. नाही, तेव्हा पण सुट्ट्या नाही? नाही, तेव्हा आम्ही पाहिजे तेव्हाच घेतो अशा सुट्ट्या. अच्छा. हा. पण तसं दिवाळीत कसं असतं, फराळ वगैरे असतं, आपल्याला सुद्धा घरी करायचं आहे ना, मग ती कामच एवढी असतात. तेव्हा मग परत- कामं करून आम्ही ऍडजस्ट करतो सर्व. अरे खरंच एवढं काम करून हे पण हो. ऍडजस्ट करायचं, ते घरातले पण ऍडजस्ट करायचे. मग घरातल्यांचा सपोर्ट असं, घरातले कधी ह्या गोष्टीवरून कधी वाद होत नाही ना असे? नाही नाही. नाही नाही. तुम्ही सांगा काकी, तुम्ही पण इकडेच राहता? जवळच आहे, शिवडीला. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे एक मुलगी आहे, एकीचं लग्न झालं आणि माझे मिस्टर आहेत. मग त्यांचंही तुम्ही करून येत असाल? मी सकाळी 5:30ला उठते. सकाळी 5:30ला उठल्यापासून सगळं डब्बा वगैरे त्यांचं सगळं तयारी करून मग इकडे तुम्हाला किती वर्ष झाले? मी आज 25 वर्ष काम करते. एवढे वर्ष काम करून
म्हणजे कंटिन्यू रोजचं तेच दिवस सकाळी उठायचं आणि तेच काम करायचं. मग असं कधी वाटत नाही का की आज काहीतरी वेगळं असलं पाहिजे? आज असं म्हणजे काही वाटत नाही. काम करताना तर काहीच नाही वाटत. घरी गेलं तर जरा घरातलं काम करून मग थोडं जरा थकल्यासारखं वाटतंय थकलाय, पण कसं फॅमिलीचा पण सपोर्ट असतो ना. असतो. तेच असतं का, ते घरातल्यांनी जर समजून घेतलं त्या गोष्टी तर मॅनेज होतात आहे ना. नाहीतर आपण बाहेर करून घरी आल्यानंतर परत घरी पण किरकिर असल्यावर मग नाही. बाईची पण हे होतं. घरचे लोक आम्हाला सपोर्ट करतात. नाही छान. तुमची मुलगी पण इकडेच आहे, हो. इथेच दिली मुंबईत? नाही, ती मानपूरला राहते. अच्छा. लग्न झाली ती आणि माझी छोटी मुलगी माझ्यासोबत. तुमच्यासोबत राहते म्हणजे तुम्ही तिघं राहते. ठीक आहे. नाही चांगलं. काकी तुम्हाला किती वर्ष झाली? 30 वर्ष. तुम्हाला 30 वर्ष. मग तुम्ही कुठे राहायला इकडेच आहेत? हो, जवळच राहता? जवळच होती. हा, मग जवळ राहणाऱ्याला काय टेन्शन नाही. अशी दिव्यावरून यायचं म्हणजे एक मोठा प्रश्नच आहे ना. जवळ. मग तुम्ही आज किती घरांमध्ये कामं करता? माझी आता तर 4-5 आहेत काम. 5 आहेत. मग ते एवढ्या वर्षापासून तेवढीच आहेत की नाही काय? नाही, भरपूर होती. आता ती भाड्याने राहायची ती गेली. हम्म. मग आता 5 राहिले. सकाळी 7:30ला बाहेर पडते. आणि मग पूर्ण दिवस काम नाही, करून दुपारी रात्री? जरा घरी जाऊन पाणी येतं ना, मग पाणी भरून पुन्हा मग दुपारी 12-12:30ला येते. ती मग रात्री 9ला जाते. नाही, पण जेवणाचं काम. आज तुम्ही एवढे वर्ष एकाच घरी काम करता, त्याच्याने असं कळतं ना की ज्यांच्या घरी तुम्ही काम करता त्यांचं सुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट आहे ना. त्यामुळेच तुम्ही एवढे वर्ष झाले आज त्यांच्याबरोबर काम हो. करताय. है तर ना? आमच्याकडे चाव्या त्यांच्या घराच्या वगैरे सगळं. अरे वा. मग जाऊन हे- उघडायचं, आपण काम करून बाहेर पडायचं. अरे आपण वा, सगळं मग हे एक विश्वास असतो ना आज विश्वास. तुमच्यावर. हो. तुम्ही विश्वास असल्यामुळे ते तुम्हाला घरात मी चावी देऊ माझ्या तर शकतात. कामाने कोणीही घरात नसते. माझ्याकडेच चावी आहे. अरे वा वा. बनवायचं काय जेवण असेल ते बनवायचं, लादी भांडी करायची, बाहेर पडायचं. हम्म. सगळं नाही, झाकून ठेवून व्यवस्थित. नाही खूप छान. म्हणजे आज तुमच्या भरोशावर ते आज हा. बिनधास्त बाहेर काम करू शकतात है ना. आणि ती मुलं वगैरे पण सांभाळतात त्यांची की नाही, नाही? मुलं फक्त मोठी घर आहे. काम. मुलं सांभाळायची. त्यांचा मुलगा हा. आता गेला अमेरिकेला. अच्छा. मग आता फक्त घरातली काम. हा, घरात. तर काकी आज आता एवढा उन्हाळा आहे, एवढं गरम होतंय, पण एवढ्या गरमीमध्ये सुद्धा तुम्ही एवढी कामं करता. आणि गरमी तर वेगळी, पावसाचा तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे पावसाळ्यात तर मुंबईत किती पाऊस असतो, मग कसं तुम्ही मॅनेज करता सगळं? जरी पाऊस असो नसो. नसो तरी पण आम्ही काम तर करायला बाहेर करायलाच लागेल. बरोबर आहे. आणि घरातली कामं करून ही बाहेरची आम्ही ही सर्व कामं करतो. बरोबर. आणि आता तुम्ही एवढ्या धावपळीची तुमची लाईफ आहे, मग ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे, मग त्यांच्याकडे कोण लक्ष देतं? मी स्वतःच देते. माझ्या मुली 12वी पास झालेत. त्यांना मी एकीला पार्लरचं काम शिकवलं, हा. एकीला अकाउंटमधून ती काम करते. माझी ती मुलगी पण शिकते. मग आज त्यांच्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेताय, एवढी मेहनत करताय. खूप म्हणजे मी मी एवढे कामं करूनच ही लहान मुलांची वगैरे मॉलिश करणं वगैरे ह्या कामं करूनच मी माझ्या मुलींना शिक्षण दिलंय. आणि आणि माझं मी घर चालवलं आणि माझं घर ही रेंटवर आहे. माझ्या भाड्यानेच घर भाड्याने घर आहे. आणि ह्याच्यावरच तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न सुद्धा केलंय. केलं. नाही खूप. जावई कसे आहेत? छान आहे. नाही बरोबर आहे. आणि मुलांनी पण हे लक्ष ठेवलं पाहिजे की आज आपल्या आई एवढी मेहनत करते, एवढे कष्ट करते, आणि चांगलं शिकलं पाहिजे त्यांनी सुद्धा ना. का की तुम्ही सांगा, तुमची मुलं किती मोठी आहेत? कामाला जातात मुलं माझी. कामाला जातात. हो, मग जेव्हा ते लहान होते त्यावेळेस मग तुम्ही कसं मॅनेज करायच्या? त्यांना सर्व शिक्षण करून शाळेत सोडून इकडे कामं सोडून करायची. इकडे हा. यायच्या. तुमचे काकी? माझ्या 2 मुली आहेत. हा एकीची 15वी झाली हा. आणि छोटीची 10वी झाली. अच्छा, म्हणजे खूपच लहान आहे. हा. आणि तुमचे? मलाही 2 मुलं आहेत. हा मोठी मुलगी ग्रॅज्युएशन झालंय. हा. ती आता टेम्पररी कामाला आहे बँकेत. आणि बारका मुलगा इंजिनिअरच्या 2nd इयरला आहे. वाव, हा. इंजिनियर. खरंच त्याच्यासाठी तुम्हाला तर हॅट्स ऑफ की आज तुम्ही एवढी मेहनत करून मुलांना आणि फक्त 2 इंजिनिअरिंग मुलांसाठी मी आज एवढी वर्ष करते. करते. हा. नाही खरंच एवढा लांबून यायचं, परत मुलांचं आणि एवढं पाऊस शिक्षण. असला तरी आम्हाला ट्रेनचा म्हणजे लोकलचा काही वाटत नाहीये की चला यायचंच आहे. नाही तर सकाळी मॅडम लोकांचे कुठपर्यंत आलात असा पहिला फोन पहिला असतो आम्हाला. प्रश्न. नाही, आणि असं पण असतं ना की ज्या वेळेस म्हणजे असं कंटाळा वगैरे येण्याचं न येण्याचं कारण हे की जेव्हा आपण असं विचार करतो त्यावेळेस आपली फॅमिली आपल्याला समोर दिसते. कारण की आपण ज्यांच्यासाठी एवढे कष्ट करतोय, मग त्यांना हे सगळ्या फॅसिलिटीज भेटल्या पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत करताय ना.
नाही खरंच. आणि या गोष्टीचं म्हणजे आज जेवढ्या महिला बघतायत त्या खरंच यांना बघून मोटिवेट होतील की ज्या घरी बसून आहेत फक्त महिला, त्यांना आज वाटतं ना मी काय करू आणि मला कंटाळाच येतो किंवा हे काम करू नये, की आज तुम्हाला बघून त्यांना आज वाटेल की हे स्वतःच्या घराचं करून दुसरे अजून 4 घरांची कामं सुद्धा करतात. नाही खूप छान वाटलं. आणि मला एक सांगा, आता आज तुम्ही वेळ काढून नाही म्हणजे तुम्ही कामं करूनच तुमच्या इकडे आला आहात, तर आज थोडं मी सुद्धा भरपूर वेळ काढून तुमच्यासाठी आली आहे, कारण की आज तुमचं थोडंसं मनोरंजन मला करायचं आहे. कारण की आज तुम्ही बोललात महिन्यातून फक्त 2 सुट्ट्या तुम्हाला असतात, तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटत नाहीये. त्यामुळे आजचा जो वेळ हा फक्त तुमच्यासाठीच असणार आहे आणि आज आपण मस्त मज्जा मस्ती आणि एन्जॉय करणार प्रत्येकीने आहे. अर्ध्या तासाचा वेळ काढून आलेत ओ, कामावर. म्हणजे मॅडम लोकांना आपल्याकडे फक्त सांगून आलेत की आम्ही अर्धा ते फक्त पाऊण अर्धा तास तास आहे. येतो. आणि पण काय आता सांगितलं आम्हाला तुम्ही, कुठे चाललाय? नाही आम्हाला त्यांना विचारलं, हा. या संध्याकाळवाल्या सगळ्या जणी आहेत, अच्छा, फक्त ह्या नाहीयेत. हा. आता त्या संध्याकाळच्या कामाला जाण्यासाठी थांबले आहेत, म्हणजे आता जायचंय. जायचं त्यांनी आहे. सांगितलं थोड्या वेळासाठी जाऊन येतो. हा. आता ते आम्ही पूर्ण डिटेल माहिती देत नाही, कुठे जातो काय, नंतर सांगतो. नाही तुम्ही डिटेल मध्ये डायरेक्ट आपल्या चॅनलची लिंक पाठवा. त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, तर इकडे गेलो होतो. हा. नाही मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मलाही माहिती तुम्ही आज दिवसभर थकून परत तुम्हाला कामाला, आणि तुम्हाला तर खूप लांब जायचंय. त्यांना ते आता विचार येत असेल. आलात त्याच्याबद्दल आम्हाला. नाही मी उलट तुमची आभारी आहे, कारण की माझा हा चॅनलच त्याच्यासाठी आहे की ज्या महिला आज एवढं घरातून काम सुद्धा करमणूक होते ना. हा, नाही, आम्ही नाही, काम ते तर करून आहे. एवढं थकून येतो, तरी पण आम्हाला तुमच्यामध्ये एवढं हे व्हायला पण आम्हाला तेवढं नाही तुम्ही आणि सुप्रिया मॅडम दोघी जणींनी मिळून आम्हाला कुठेतरी पुढे पुढे आणताय. आणलंय. बरोबर नाही आणि वाटतं. मला सांगायला आवडेल की त्यांच्या ग्रुप बरोबर मी ऑलरेडी 2 इव्हेंट केले आहे होम मिनिस्टरचे, आणि त्यावेळेसही त्याचं मागचं कारण हेच होतं की यांना एक विरंगुळा म्हणून की रोजच्या कामातून थोडंसं वेळ घेऊन, जशा ह्या बोलल्या सुप्रियाताई, यांच्या मोठ्या बहीण आहेत, त्यांनी मला हे सजेस्ट केलं की माझ्या बहिणीचा असा ग्रुप आहे, आपण त्यांच्यासाठी काय करू का, कारण की आज त्या बायका दिवसभर काम करत असतात, त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यामुळे 2 प्रोग्राम आम्ही यांच्याबरोबर केलेले होम मिनिस्टरचे, पण त्याच्यामध्ये आपले नुसते आपण खेळत आणि तो दिवस नुसतं एन्जॉय करायचा होता. तर आज म्हटलं की तुमच्या, जसं मी सांगितलं माझं यूट्यूब चॅनल हा महिलांसाठीच आहे, की ह्याच्यासाठीच की आज महिला काय करतायत, आणि तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप मोठं आहे. म्हणजे मी बोलली ना, आज तुम्ही एकटे नाही काम करत आहे, आणि तुम्ही त्यांच्या घरी काम करताय, ते अजून बाहेर जाऊन काम करताय फक्त तुमच्यामुळे. तर त्याच्यासाठी तर तुमचं थोडंसं मनोरंजन झालं पाहिजे. तर आज आपण मस्त थोडे गेम्स घेणार आहोत आणि खूप सारे बक्षिसं तुम्हाला देणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया. चला स्टार्ट. चला आपला वाचवायचा, दुसऱ्यांचा फोडायचा. फोडा. तर आता ही बादली दिसते ना, तर याच्यामध्ये तुम्हाला बॉल दिलेत, ते एक बॉल टाकायचे, ज्याचे सर्वात जास्त तो विनर.
आजच्या आपल्या पहिल्या विनर आहेत सुप्रिया ताई आणि अजून आपल्याला 2 विनर काढायचे आहेत. तर आता ज्यांचे एक सुद्धा बॉल गेले नाही तर त्यांना आम्ही परत एक चान्स देणार आहे. तर या तुम्ही परत आता टाकायच्या एक बॉल तरी. या 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 चला रेडी. ओ टप्पी टाकून द्या. अरे दोघींनी तरी मावशी तुम्ही टाका आता. चला बकेट थोडी पुढे घ्यावी लागेल वाटतं. नाही 2 आहेत ना अजून. बघा टाका लवकर. या आपल्या होम मिनिस्टरच्या विनर होत्या. मस्त क्राऊन आणि पैठणी घेतलेली त्यांनी. पण आज मला वाटत नाही की ते काय घेऊन जाणार. हे आज सुद्धा काहीतरी घेऊनच जाणार आहे. चला आता या. आता तुम्ही पण बॉल टाका म्हणजे तुम्ही पण एक विनर. तसंही टाका. नाही ना तसं लांब जाणार. हा असंच टाका. हो थोडं पुढे. तर आपल्या गेम मध्ये आहे थोडंसं ट्विस्ट कारण की आपल्याला अजून एक विनर काढायचंय. तर त्या तिघींना मी 3 बॉल दिलेत. तर तुमच्या तिघींमधले ज्याचा पहिला बॉल जाईल तो विनर. तुम्ही तिघीने एकत्रच टाकायचंय. ठीक आहे रेडी. गेल्या यांचा एकच गेला म्हणजे पहिला बोलण्यापेक्षा त्यांचंच गेला. अजून कोणाचंच नाही गेलं. तर या 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 आपले विनर सगळे या. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ मला दिला त्यासाठी एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. तर या आहेत आपल्या 3rd विनर. तर त्यांना आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. त्यावेळेस तुम्ही काय घेऊन जाणार नाही पण काकी बोलल्या मी जेव्हा जेव्हा सोनम अँड सितारेमध्ये येणार तेव्हा तेव्हा एक गिफ्ट घेऊनच जाणार. तर हे घ्या. ज्या विनर झालेल्या आहेत त्यांना मोठं असं गिफ्ट मी देणार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा अनुभव? प्राइज जिंकून आणि खेळून कसं वाटलं ते सांगा. खरंच खूप छान झालं. तुमच्यामुळे आम्हाला उत्साह मिळतो की पुढे जाणार. नाही बरोबर. आणि आधीच तुम्ही खूप जणांना उत्साहित केलंय पुढे जाण्यासाठी कारण की आज तुम्ही एवढ्या वर्षापासून ही घरकामं करत आहात आणि खरंच हे काम काही छोटं नाहीये. हे सगळ्यात मोठं काम आहे कारण की आज हे ज्यांचं घर सांभाळतात ज्यांचं कुटुंब सांभाळतात हे सांभाळतात म्हणून ते बाहेर जाऊन काम करू शकतात. माझा एक मुलगा थोडासा डोक्यानं कमी अच्छा. गतिमंद. हो त्यांना बघून मी ही काम. अरे बाबा मग तर खरंच म्हणजे त्याला अशा मुलांना स्पेशल मुलांना सांभाळायला एक माणूस लागतो. माझे मिस्टर त्याच्यासाठी घरी घरी असतात. अच्छा. नाही नाही खूप छान. तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. घेऊन थोडासा टाइम है ना. हो. महिन्यातून 2 सुट्ट्या आणि पण आजचा दिवस थोडस स्वतःसाठी एक आहे ना. स्वतःसाठी पण माणसाने जगलं पाहिजे आणि तुमचं स्वतःसाठी वेळ देण्यासाठी मी नेहमीच असणार आहे तुमच्यावर. आणि आपले एवढे 2 कार्यक्रम पण झाले. कसं वाटतं तुम्हाला? मला भेटून तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं ना. मला बघून तुम्हाला कोणाची आठवण येते? आजी या. आजी कसं वाटलं तुम्हाला खेळून? छान वाटलं. मजा आली? असं आपण परत परत घ्यायचं. मग आता महिन्यातून किती वेळ आपण हे खेळ खेळायचे सांगा तुम्ही. मी येत जाईल. तुम्ही वेळ काढा पण मी येत जाईल. इथे तर आम्ही आज जमल्यावर तुमच्यासाठी आम्ही आज खास इथे जमल्यावर त्याच्यामुळे खूप खूप आनंद तर झाला आणि त्यामुळे हे गेम वगैरे झाले त्याच्यामध्ये त्याच्यात अधिक जास्तच मजा आली. आणखीन तुमच्यामुळे ह्याच्यापेक्षा अजून पुढे जायला होईल ही पण अपेक्षा आम्ही अजून जास्तच आहे. आणि असं अधूनमधून कधीही होऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी वेळ पण काढू. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आला त्याच्याबद्दल तर खूपच नाही नाही म्हणजे मी बोलतात ना स्वतःला लकी समजते की आज एवढ्या मेहनती आणि कष्टाळू बायका माझ्या आयुष्यात आहे. म्हणजे एक मी त्यांना फोन केला काल की आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊया थोडा वेळ घेऊया. त्यांना आता सगळ्यांना ते कामावरून आलेत परत त्यांना कामाला जायचंय पण तरी सुद्धा त्यांनी मला वेळ दिला. त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि अशीच नवीन नवीन स्टोरी नवीन नवीन जर्नी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बोला सोनम अँड सितारे सबस्क्राईब करा.